हे ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी कपतित परी तुझा मुजरांकित मही पत्र ते केवळे राहो चालविया पुल्या पाहे तैसा मी कपतित परी तुझा मुजरांकित नाही चित्तशुद्धी नाही चित्तशुद्धी स्थिर पायापासी बुद्धी तैसा मी कपतित परी तुझा मुजरांकित अपराधाचा केलो अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो तैसा मी कपतित परी तुझा मुजरांकित आता गाण गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर राखा जे उभे होते सतसंगी वैवासित लोका तयाची चरणी नमनगा तयाची चरणी नमनगा सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय निरंकारी राजमाता की जय। गुरु संगत प्रेमानं बोला मोठ्यानं बोला प्रथमतः संपूर्ण गावाचा दास आभार मानेल। तुम्ही भरभरून या संख्येने या प्रोग्रामला येऊन बसलात आणि शांत रीतीने तुम्ही प्रोग्राम श्रवण करत आहात। ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं त्या देखील सज्जनांचं संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून दास आभार माने आणि संत निरंकारी मिशन मधले सर्व मुखी महात्मा संयोजक महात्मा अधिकारी महात्मा सेवा दल तुम्ही संत माय बाप प्रचारक महात्मा कलाकार वृंद कोणी राहू नये आणि राहिलं तरी राग येऊ नये प्रेमानं बोला काका मनापासून प्रेम आणि प्रेमातल्या मनात फार अंतर आहे। तुम्ही प्रेमातल्या मनातली माणसं आहात अशा रीतीनं आणि अतिशय कौतुकास्पद सांगावं वाटतं कागलकडून कोल्हापूरकडून अनेक संत सज्जन महात्मा इथं आले। का आले याचा विचार जरा केला ना सगळ्यांनाच इथं बोलायला मिळतं असं नाही आहे सगळ्यांनाच इथं गायला मिळतं असं पण नाही आहे। ज्यावेळी जीवनामध्ये परमसत्तेची जाणीव होती ना ते त्या माणसाला गप्प बसू वाटत नाही प्रेमानं बोला परमसत्तेची ज्यावेळेस जाणीव होते त्यावेळेस त्या माणसाला त्या संताला त्या देहाला गप्प बसू असं वाटत नाही का वाटत नाही तर त्याला त्याची जाणीव होती की देहात आहे तोपर्यंतच काहीतरी सांगू शकतो आवाज जोपर्यंत परमात्म्याला काढतोय देव तोपर्यंतच मी काहीतरी बोलू शकतो डोळ्याला देव मला दाखवतोय तोपर्यंतच मी काहीतरी बघू शकतो प्रेमानं बोला आणि हा सगळा खेळ हा खेळ नोहे एकल्याचा म्हणून मेळ केला या सगळ्यांचा महाराजांचं प्रमाण हा खेळ एकल्याचा नाही बाबा म्हणून अशा तुमच्या गावाला आता बापूंच्या लग्नात कोण कोण होते ते मला माहित नाही प्रेमानं बोला
मी एका भावकीला म्हणणार नाही, एका त्यांच्या परिवाराला म्हणणार नाहीये, पूर्ण गावाला असा जावई भेटला की जो तुम्हाला एखादा जावई रुसला आणि दिपवाळीच्या सणाला जर सासरवाडीला बोलवला तर ते आधी डिमांड करतं ह्या वर्षी किती तोळ्याची अंगठी आहे. प्रेमानं बोला ताई, तुम्हाला एक सांगू का, नाही आले ना धन्नंकार जोरात म्हणायचं, तुम्हाला सगळं प्रवचन कळेल. मी तुमचा आहे, तुम्ही माझा आहे. प्रेमानं बोला. बाकी काहीच करायचं नाही. काय यांचं चाललं ना आता 2 तास असंच वाटलं ना, काय ऐकण्यातलं होतं का न ऐकण्यातलं होतं, काय कधीच ऐकलं नव्हतं ते पण होतं. पण आता हे तरी कळतंय ना, प्रत्येक जण किती शास्त्र सांगितलं तरी तो प्रेमानं बोला म्हणतच होता, आणि साधारण बोलला तरी पण तो प्रेमानं बोलतच होता. ह्याचा सर्व मतितार्थ आहे निरंकार परब्रह्म परमात्मा पाहून घ्या, आणि तो कसा पाहता येतो तर भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य रवा तया माझी, म्हणून प्रेमाने बोला. हा बस एवढंच का, म्हणजे मला बरं वाटेल सातारपर्यंत जास्त. तर उगा गाव देखील लक्षात राहतो. एखादं काय म्हणेल जीवाचं रान केलं पण काय पुढं हो, एक पण टकलाय चेहऱ्यावर नाही ना, कळू द्या परमार्थ, निदान संसार तरी कळावा. मग संसार धरून परमार्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. म्हणून तुम्ही कसं बसावं, तेजपुंज बसावं. लग्नात सांगताना फोटोग्राफर स्माइल, काळा असलं तरी हसतय प्रवीण. तसं सद्गुरूच्या छत्रछायेखाली बसला, मोठं फार मोठं तुमचं भाग्य आहे. तुम्ही साधारण ऐऱ्या गऱ्याच्या पंक्तीला बसला नाही की ज्या सत्संगला स्वर्गाधिक अमर देखील महाराज इच्छित आहेत की म्हणले यांचा संग मिळावा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म, म्हणजे यांच्यामध्ये बसण्याचं आम्हाला मतभाग्य प्राप्त व्हावं. म्हणून मला सांगायचं होतं की पूर्ण भावकीचं नाही, कुठल्या विशिष्ट परिवाराचा नाही, असा तुम्हाला जावाय भेटला की तो अंगठी, एखाद्याला अंगठी नाही केली ना तर ते तनतन करत सासरवाडीकडे येतं बायकोला घेऊन. म्हणले यावर्षी अंगठी नाही. बरं नुसतं म्हणले जर तगडे घेऊन असले तर ते येताना हातात काहीतरी घेऊन येते. मी बघितले ना, मी आता गावोगाव फिरतो ना, मी प्रसंग बघतोय. हातामध्ये काहीतरी घेऊन येतो, त्याचं नाम म्हणजे हातामध्ये काय ते आणतं, ते शस्त्र आणतंय. शस्त्र आणतंय, नाही अंगठी घातली तर ते शस्त्र म्हणजे डोक्यात टाकतो. हा जावाय शस्त्र घेऊन नाही आला, तुम्हाला बाबांना सांगतो मिशनचं शास्त्र घेऊन आला, म्हणून म्हणतो त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. असं मिळणं अशक्य गोष्ट, आणि हा मेळ करणं त्याच्यापेक्षाही अशक्य गोष्ट आहे. मग महाराज म्हणतात की का परमात्माची, मग अशी आमचे अमृतजी म्हणाले युवा प्रचारक, देव दिल हो, आजपर्यंत दिलं. काय दिलं हे देखील माणसाच्या लक्षात नाही. काय दिलं महाराज एका ठिकाणी प्रमाणित करताना म्हणतात, देवे दिला देह भजन गोमटा, तो हा झाला फटा बाधिकेचा. अरे सुंदर नरदेह गोमटा नरदेह दिला परमात्म्याने. किती गोमटा आहे, किती सुंदर आहे. नाकाच्या ठिकाणी नाक, हेच नाक जर मागे दिलं असतं तर जरा विचार करा ना विचार. घर चुकलं तर 3 वेळा इंजिनियरच्या अंगावर जाणारी माणसं आहे आम्ही. जसं पाहिजे तसं नाही म्हणून अंगावर जाणारी माणसं आहे. कधी या विधात्याला विचारले, अरे नाकाच्या ठिकाणी नाकच दिलं, केसाच्या ठिकाणी केसच दिले, पायाच्या ठिकाणी पायच दिले, पायाच्या पुढं बोट दिली, तेच जर चंपे वाकडे असते ना त्याला तुम्ही वेगळं नाव म्हटलं असतं. बघा नाही याची रचना. हा किती इंजिनियर मोठा आहे, हा किती महाराज खिलाडी आहे, पण महाराज सर्व कडून लपलाय. प्रेमानं बोला. यानं सगळं रचिलंय, पण हा म्हणतातच असताना चतुर आहे. देव कसा आहे, चतुर आहे म्हटले. देव चतुर, चतुर तो शिरोमणी. देव चतुर आहे बाबा, तू कितीही काही कर. मग म्हणले अर्जुनाला विचारत असताना विचारलं, बाबा रे म्हणले जे तुला जाणतील त्याच्यावरती पण तुझं नितांत प्रेम आहे, आणि जे नाही जाणतील त्याच्यावरती तुझं प्रेम आहे का रे? हो म्हणले त्यांच्यावरती पण आहे. पण म्हणले कसं काय प्रेम करतो? म्हणले ज्या वेळेस त्याला एवढा आवाज देऊन, बघा लक्ष द्या, एवढा आवाज देऊन जर तो माझी प्राप्ती करत नाही पण फक्त मी त्याला जिवंत ठेवतो, माझ्या जवळ येण्याचा आवाज येऊन जर येत नसेल तर महाराज म्हणाले स्वर्गात जायचंय का नरकात जायचं? स्वर्गात किंवा नरकात,
पण महाराज म्हणाले दोन्ही पण वाटा माझ्याकडे येत नाहीत, अजिबात मनात आणू नका, गोड गैरसमज काढून टाका की गावामध्ये दान धर्म केलं, चांगलं पुण्य केलं, चांगलं जनसेवा केली म्हणजे मी स्वर्गात जाईन. महाराज म्हणाले स्वर्गू नरकू वाटा चोरांच्या. प्रेमानं बोला, ह्या दोन्ही पण वाटा माझ्याकडे नाही म्हणले, अजिबात मनामध्ये आणू नको. माझ्याकडे येणारी जी वाट आहे ना ती वाट वेगळे, म्हणून वाट दाखवण्यासाठी तो वाटाडायलाय की त्या ज्ञानाच्या माध्यमातून ती वाट कळेल. म्हणून महाराज म्हणाले जाऊ देवाची गावा. तिथं विसावं आहे, तिथं शांतता आहे, तिथं निर्लेपपणा, निव्वळ आनंद आहे. बरं या सगळ्या कधी गोष्टी होतील? महाराजांचा एक अभंग आहे की महाराजांना ज्ञान, माणसाला ज्ञान कळतं, देव देखील कळतो, कसं वागायचं ते देखील कळतं, पण तरी पण माणसाच्या जीवनातली आसक्ती जो स्वभाव आहे ना तो सुटत नाहीये. आसक्ती स्वभाव सुटतच नाहीये. बघा ना, किती परमार्थिक असू द्या, किती विद्वत्तावाला असू द्या, कितीही महाराज म्हणतात ना काबाड कष्ट करणारा असू द्या किंवा पैसेवाला असू द्या, त्याची आसक्ती सुटत नाहीये. विनोदा भाषेत तुमच्या चरणावरती माझ्या जीवनातला घडलेला प्रसंग ठेवतो, पुढे चलूया. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं आणि सहज मी आळंदीकडनं येताना जिथं मी शिकायला होतो तिथं म्हटलं चला रे जरा बऱ्याच दिवसातून आलोय, संस्थेतून जाऊन येऊ. वाटतं ना जिथं शिक्षण घेतलंय, जिथं राहिलोय, जिथं मधुगुरी मागून खाल्ली. आणि मग तिथं गेलो. तिथे एक महान मोठे महाराज आले होते, नाव नाही सांगेत तुम्हाला. महाराजांनी फार माझं कौतुक केलं. या म्हटले तेजस महाराज बऱ्याच दिवसातून संस्थेत मध्ये आला. फार म्हणले, त्यांनी मला शाल टाकली, माझा सत्कार केला आणि मला एक नारळाचं श्रीफळ दिलं आणि त्याच्या खाली एक पाकिट दिलं. मी आसक्ती सांगतो, प्रेमानं बोला, मोठ्यानं बोला. तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत मी थांबवणार नाही. आणि मला अशी पण 2 तासाची सवय. म्हणून तुम्ही लूज बसला ना की मग माझं लूज होतो. पडून जाईल भिंती, मग चित्राची होईल माती. भिंत पडून गेल्यानंतर चित्र काय रंगवणार आहे मी? म्हणून या पद्धतीनं तुमच्याकडून प्रभातव्याचं स्मरण होतंय. म्हणून म्हणतो प्रेमाने बोला. दुसरं काहीच करायचं नाही. आज काय घेऊन जायचं तर निरंकार घेऊन जायचं, एवढंच करायचं. त्यांनी मला श्रीफळ दिलं, श्रीफळाखाली एक पाकिट दिलं. मी पण खुश झालो. पोरांना म्हटलं, अरे श्रीफळ दिले, श्रीफळाखाली पाकिट दिले. गाडी जरा पुढे गेल्यानंतर म्हटलं ठेवून द्या गाडीमध्ये पाठीमाग. रात्रीचा आम्ही 2-2:30 वाजता घरी पोहोचलो. आमचा मुलगा लहान आहे, अमृतजीनी बघितलाय. आता मी असा म्हणलं पोरग कसं. मला सकाळची झाक आली, पप्पा उठ. म्हटलं झालं काय? पैसे दे. आता म्हटलं त्या वरच्या खिशात असतील बाबा, घेऊन जा. म्हणले कशाला? बिस्किट पुडा आणा. पैसे दे. अरे म्हणले ते रात्री दिलेले असतील, त्या खिशात असतील बघ. पोरांनी ते तसंच पाकिट मी ठेवले. म्हणलं बघ काय तुला घ्यायचं ते घेऊन जा. म्हणलं ते मम्मीला विचारून घेऊन जा. ते आपलं सहजपणे झोपेत म्हणलो त्याला. ते पण गेलं, पैसे काढले, दुकानात गेलं. दुकानात काही वेळात मागायला उठ. अरे म्हणलं पोरग काय एवढा आज बिघडलं? माझ्यावरचा आवाज. बरं मी एवढा रगील म्हणलं पोरग माझं कसं असेल? उठ म्हणले. अरे झालं काय? म्हणलं काय झोप मोड करतो? म्हणले उभा महाराष्ट्र फिरतो, पैसे घ्यायचं कळत नाही. अरे म्हणलं, आणि हाय तर 2-3 वर्षाचं. आणि मी इकडे एकदा बापू. कारण का येत वडील जे जे करती तया नाम धर्मसी. उठ म्हणले, उभा महाराष्ट्र फिरतो, पैसे घ्यायचं कळत नाही का? म्हणलं झालं काय? तर गंमत अशी झाली होती, ती जी महाराजांनी मला नोट तिथं दिली होती ना, पुढं 500चा तुकडा होता आणि माग 100चा होता आणि मध्ये चिकटपट्टी होती. म्हणलं महाराज बाकी महाराज भेटला. पोरात शिकाय चुकी.
काय रे करायचं? अरे म्हणले असं कुणी केलं नाही. म्हणले लय मोठे महाराज होते, त्यांनी माझा सत्कार केला. हाय म्हणलं त्यांनी बरोबर तुमची म्हणलं तुझी चेष्टा केली पप्पा, असू दे म्हणलं, हे दुसरे घेऊन तुझं म्हणलं करे काम जाऊ दे म्हणलं, माझ्या डोक्यातनं तो विषय काढून टाक. मी काढून टाकला. पण ते जातो होय असं ते पुढं 500चा टोकळा आहे, मागे 100चा टोकळा आहे, मध्ये चिकटपट्टी जात नाही, लक्षात नाही. मी तसंच काही दिवस पाकिट माझ्या खिशात होत. मी पण इकडं पंढरपूर साईडला गेलो. पंढरपूर साईडला गेल्यानंतर मी पण एक असा झपक्या महाराज बघितला, तर म्हणलं हे पाकिट खपवण्याचं हेच एक ठिकाण आहे, ज्याची वस्तू त्याची समजा. महाराज म्हणले या किती दिवसात आला? म्हणलं बा, म्हणलं मी काय नाही. म्हणलं महाराज तुम्हाला आता काय काय देऊ शकत नाही, काय नाही. हे म्हणलं श्रीफळ घ्या आणि ते पाकिट सरकवलं. थांबा थांबा म्हणले, आमच्याकडून पण न्या. माझं खपलं हो, पण मला वाटलं आता माझं खपलंय, पण आता महाराजांचं तरी मला आता तो महाराजानं तसं केलं म्हणजे हा महाराज असा करेल त्यातला काही भाग नाही. म्हणजे हा महाराज आपल्याला योग्य देईल, निदान आपलं तरी खपलं. म्हणून माझी गडबड होती, माझं दिल्यानंतर निघायची गडबड नाही. नाही म्हणले महाराज थांबा, बऱ्याच दिवसात भेट पडले पोरांनो, म्हणले स्याल श्रीफळ घेऊन ये रे. महाराजांनी देखील दिलं, पण मला माहित होतं माझ्या मनात खूप होती, आपण त्यांना जे आपल्या बाबतीत घडलं तीच त्यांच्या पुढे प्रतिक्रिया आपण केली. त्यांनी देखील मला श्रीफळ दिलं. परत काही अंतरावरती गाडी आल्यानंतर पोरांना म्हणलं बघा रे पाकिट उघडून कसं काय. त्याच्यावरचा तो निघाला मोहर 20 होते, माग 100 होते. खोट तरी कुठं आपण ज्यावेळेस खोट्याच्या दिशेने जातो ना, खोटं त्या स्पीडनं आपल्याकडे येतं. महाराज मला सांगायचंय काय, परमार्थ सत्यतेचा आहे, परमार्थ चांगुलपणाचा आहे, परमार्थ सत्य परमात्म्याचा आहे. पण कधी होतो आसक्तीपासून विरहित झाला, ज्ञान जीवनामध्ये प्राप्त आलं, ज्ञान होणं, ज्ञानाच्या पड्याल महाराज म्हणाले टाळाटाळी लोपला नाद, अंगोंगी मुराला छंद, ज्ञान किळून गावा गोविंदुगारे, ऐसा वासुदेव बोली तो बोल. म्हणजे ज्ञान किळावं लागेल म्हणजे आसक्ती संपेल. प्रेमानं बोला. हे मगाच पासून म्हणतात ज्ञान घ्या, ज्ञान घ्या. म्हणजे घ्या काय, परमात्म्याची अनुभूती घ्या. परमात्मा परमात्मा कसा आहे त्याची जाणकारी करून घ्या म्हटले. हा, आत्मबोध करून घ्या म्हटले. हो, मग म्हटले खोटं ज्यावेळेस आम्हाला आसक्ती संपेल, आसक्ती त्या गोष्टीची वाढली पाहिजे की या जगामध्ये सत्यता परमात्मा आहे. तुझ्या सत्य वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी हा बळे, असा तो अससी ब्रह्मांडाचा धनी. म्हणजे तो ब्रह्मांड चालवण्याची ताकद ज्या परमात्म्यामध्ये आहे ना, तो परमात्मा या जगाच्या पाठीवर आहे. आणि तो साधू संत मायबापांचा निर्वाळ आहे की तो परमात्मा सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं प्राप्त होतो, अन्यथा होऊ शकत नाहीये. प्रेमानं बोला. महाराजांचं प्रमाण आहे. मग एक जण म्हणाला, काय म्हटले, आम्ही पण गुरु केलाच की, आम्ही पण, त्यांनी पण आम्हाला कुठला तरी मंत्र दिला, काहीतरी केलं म्हणजे आम्ही देखील तो परमात्मा जाणला. म्हणजे तो परमात्मा नाही, तुला नाम दिलं म्हणजे परमात्मा नाही. उपजली या बालकाची नाव नाही तयाबाजी, ठेविली न्या नावाची उदेत उठ. अरे पोरगच जन्माला नाही आणि चौकात पेढा वाटून करायचं काय, पेढा घ्या पेढा घ्या. आणि शिकल्या सवरल्या माणसाने विचारलं कशाचा पेढा वाटतोय, पोरगा अजून व्हायचा आहे. जीवनामध्ये महाराज म्हणाले नुसतं नाम नाही, नामाचा नामी जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत ते नाम देखील कामाला येत नाही. आणि असं नाम कधी जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं ते ठसून आणि अतिशय स्वभाव नव्हे स्वानुभव शुद्ध परमार्थानं तुकाराम महाराज म्हणाले की नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हाशी संत मंत शित ऋषी, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून सलकीच्या उत्तरा. तुका म्हणे क्षमा करा, बोलणं तिखट असेल, बोलणं राग येण्यासारखं असेल, पण म्हटले असं जाणीवपूर्वक लक्षात आणा की ज्याच्या जीवनामध्ये परमात्माला आणि परमात्मा जाणल्यानंतर ज्यानं नाव घेतलंय ते वायाला गेले, असं एक पण आणा. प्रेमानं बोला. होऊ शकत नाही म्हटले, पण म्हणले हे नाम काय, ते नुसतं नाव आहे, ते नाम नाही. प्रेमानं बोला. नावात आणि नामात फरक आहे म्हटले. मग म्हटलं महाराज आम्हाला नाही घ्यायचं, आम्ही पण गुरु केलाच की,
पण महाराज हरिपाठामध्ये सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गाने केलेला परमार्थ मला तात्पुरता आनंद देईल, हो तात्पुरता आनंद देईल म्हटले. पण हरिपाठी म्हणजे गुरुकृपेने केलेला परमार्थ आहे ना, तो परमार्थ आम्हाला त्या निजधामापर्यंत पोहोचवेल, त्या सुखानंदापर्यंत पोहोचवेल की निव्वळ तिथं समाधान, निव्वळ तिथं सुख आहे, निव्वळ निर्लेप अवस्था आहे की जिथं देहाचं ममत्व नव्हे संसाराचं देखील ममत्व तुटून निव्वळ त्याच्याशी एकरूप होता येतं. ही साधना म्हणजे ज्ञान प्रक्रिया. म्हणून म्हणतात की सद्गुरूकडून ज्ञान घ्या. प्रेमानं बोला महाराज, ज्ञान घे. तुमचे सद्गुरू आसक्तीपासून मुक्त करतील. बरं, आसक्तीपासून मुक्त केल्यानंतर जीवनामध्ये होईल काय? परमार्थात आता संसाराच्या दूरवरती जगणाऱ्या माणसांना फक्त दोनच गोष्टी माहिती आहेत. देवाची भक्ती करणं म्हणजे देवाकडून काहीतरी मागणं, देवाची कृपा आमच्यावरती प्राप्त होणं. घरामध्ये सुख सोयी आनंद या गोष्टी परमात्म्याकडून अपेक्षित माणसाच्या असाव्या देखील याच्याशी माझा नकार मत अजिबात नाहीये. का नाही मागावं? का नाही मागावं? मागावं ना. देवालाच मागू शकतो, अन्यथा मागू शकत नाही. आमच्याकडे भांडण लागलं का नाही तर देव घालतात. प्रेमानं बोला. तुला तो बघून गेल म्हणतात, आणि एवढं म्हणलं का नाही भांडणच मिटतं. ती पण घरात येत नाही बापून, हे पण बाहेर जात नाही. कारण सगळ्यात मोठं भय देवाचं आहे. तर देव घालता येत नाही, देव दाखवता येतो. प्रेमानं बोला. असा जर देव घालता येत असता तर मी रोज खिशात घेऊन फिरलो असतो. महाराज म्हणाले, घातली या भय नरकाचा. ही जी भीती मनुष्याला घालणी आहे ना, त्या अजिबात नाही. मग हे म्हणतात की त्या ज्ञानाच्या पद्धतीनं तो परमात्मा प्राप्त होईल. आसक्ती विरहित जीवन होईल. आसक्ती महाराज की जीवनामध्ये निव्वळ हे कायनात जे आहे ते परमात्म्याचे आहे. माझा देह जो जन्म या जन्मामध्ये प्राप्त झालाय तो फक्त आणि फक्त याचसाठी आहे, त्याच्या जाणकारीसाठी, त्याला जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी माझा जन्म झाला, अन्यथा नाहीये. काहीकांचा जन्म मिळत नाही, काहींना तो मिळून कळत नाही, काहींना मिळत पण नाही, काहींना कळत पण नाही, आणि काहींना मिळतो पण आणि कळतो पण. प्रेमानं बोला. पशु पक्ष्यांना जन्म नाही का? हो म्हटले जन्म आहे, पण मागणी नाही, तक्रार नाही, कंप्लेंट नाही देवाकडे की आमचा जन्म मृत्यू लोकात व्हावा का. अजिबात मागणी नाही. महाराज म्हणाले, काय पूय पंखीचे किडे काय किसे घेती. रक्त मांसामध्ये जगणाऱ्या आईला चिमट्यानं वर काढावं आणि तिला विचारावं वेगळं जीवन जगते का. तिचा जन्म पण घाणीत आहे आणि मृत्यू पण घाणीत आहे. तसं म्हणले त्यांना मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही. पण महाराज म्हणाले, माणूस जन्म एकमात्र अशी एक साधन आहे की त्यांना फक्त त्यांना मागणी करतात की याच देही, याच देही आणि याच डोळा पाहिला म्या मुक्तीचा सोळा. याच देहानं आणि याच डोळ्यानं तुझ्या परमात्म्याचं रूप पाहू शकतो, परमात्म्याला जाणून घेऊ शकतो. हो महाराज. मग आमच्या जाणून घेण्यापूर्वी भयमुक्त हो आम्ही. या अंधश्रद्धा गृहीत जीवन जे आहे की देवाविषयीच्या देवाच्या नावाखाली जे जे आमच्याकडून होणारी महाराज कर्मकांड आहे त्यातला पूर्णपणे साधू संत माईबापांनी पूर्णपणे खंडित केलं की बाबा रे, एवढं पवित्र असताना तुम्ही कशासाठी या गोष्टी करता. तुम्ही व्रत नेमुना करावे, तीर्थासी ना गाजावे, दूरी खेळी न बजावे तीर्थासी गा. म्हणजे तुम्ही व्रत नेमू देखील करू नका. एकदा परमात्मा जीवनात आला ना, सद्गुरूच्या कृपेने तो देव प्राप्त झाला ना की बस तुम्हीच. महाराज तर म्हणाले, देव पाहूयासी गेलो ते देवची होऊन गेलो. देव बघाय जाणारी माणसं जर देव होत असली तर त्याच्यासारखं जीवन परत दुसरं कुठलं. म्हणून मिशनचं जे विजन आहे, माणूस माणसासारखा करण्यापेक्षा माणूस देव बघाय जाणारा देवासारखा करणारं मिशन म्हणजे संत निरंकारी मिशन आहे. की देव बघाय जाणारी माणसं देव होतात. मग महाराज आसक्ती विरहित जीवन, हो म्हणजे आसक्ती नाही. हे जे सगळे ना, घरदार वाडी जमीन जायदाद प्रॉपर्टी, हे सगळं परमात्म्याने दिलेली एक साधन आहे. आणि त्या साधनामध्ये मला महाराज अडकवलंय, म्हणजे एक प्रकार या मायामध्ये अडकवलंय. निव्वळ हे सगळं परमात्म्याचं आहे.
एक जणानं सगळी सुख प्राप्त केली. कशाची? गाडी, माडी, गाडी, सगळं सगळं, पैसा आणो अथोनात, सगळ्या सगळ्या गोष्टीची मला सगळी गोष्टी प्राप्त केली. बरं, संसारात काय लागतं? घर नाही त्याला घराची अपेक्षा, गाडी नाही त्याला गाडीची अपेक्षा, लग्न नाही त्याला लग्नाची अपेक्षा, लग्न झाले त्याला पोरांची अपेक्षा, पोरं झाल्यानंतर त्यांच्या लग्नाची अपेक्षा, परत त्यांच्या शिक्षणाची अपेक्षा, आणि परत मरून गेली. झाला संसार. ह्याच्या पलीकडे काय संसाराची अपेक्षा तरी किती? एका पिढीनं सुधारायचं, दुसऱ्या पिढीसाठी करून ठेवायचं. जे चालत आलंय पुढच्यानी तसंच करायचं, चाल काढून ठेवायची, दुसऱ्या पिढीसाठी करून ठेवायचं. याचं नाव संसार. याच्या पलीकडे काही केलंच नाही. मग संसारासाठी आणि मग त्याने या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेतला. म्हणतो ना सगळ्या गोष्टीचा. अहो, जी गाडी म्हणताल त्या गाडीत बसला, जे खाल्लं नाही ते खाल्लं, जिथं झोपला नाही पंचतारेक नव्हे कुठलं हॉटेल ठेवलं नाही, असल्या आलिशान हॉटेलमध्ये आराम केला. जे बघू नाही ते बघितलं, सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला. आणि त्याने एक दिवस देवाला हात जोडले, म्हणले सगळ्या गोष्टीचा आनंद घेतलाय, आता मला म्हणले मला भिकारी व्हायचंय. प्रेमानं बोला, मोठ्यानं बोला. कुणाला वाटतंय भिकारी व्हायचं? की ज्यानं आता सुखाचा देखील, जे सुख तुम्ही म्हणता ना ते देखील अमृतचे सुख नाही. भांडवलींच्या भाषेत सांगू, विषाचे कांदे पिळूनी त्याचा विष रस जे घेही काढूनी. अहो म्हणजे विषाचं कांदे पिळल्यात, त्याचा रस बाटलीत भरलाय आणि त्याचं बारसं घातलंय आणि त्याचं नाव ठेवलंय अमृत. ते अमृत नाही, असतानाच विष आहे. प्रेमानं बोला. तसा तुम्ही म्हणताय ना ते सुखाचा संसार नाही, म्हणून तर म्हणले सुखाचा संसार असता तर म्हणले सुख बसलं असतं. म्हणून सुखाचा संसार सुखमय करण्यासाठी सद्गुरूचा अवतार नाही. सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याची संसार. जर संसार सुखमय करायचा असेल तर नितांतपणे सद्गुरूचं वचन आणि सद्गुरूचं चरण. प्रेमानं बोला. सगळ्याचा आनंद प्राप्त करून म्हटले मला आता भिकारी व्हायचंय. महाराज काय व्हायचंय? भिकारी. अजिबात नाही. याला मी कंटाळलोय. सुखाला, आनंदाला, चैन, आईश या सगळ्या गोष्टीला कंटाळलोय. मग त्याला एक संत भेटले. अरे बाबा, इकडे सगळं जण येतात, सुखासाठी येतात, आनंदासाठी येतात, शांततेसाठी येतात, स्थिरतेसाठी येतात, समाधानासाठी येतात. तो असा पहिल्यांदा व्यक्ती बघितला की तू म्हणतोय दुःख दुःख आणि माझ्या जीवनात मला भिकारी व्हायचं. भिकारी व्हायचंय म्हणले. नाही म्हणले तुम्हीच महाराज संत दाखव येती. म्हणजे संतच वाट दाखवू शकतील, अन्यथा अहो सुखाची पण संत वाट दाखवू शकतील आणि दुःखाची पण संतच वाट दाखवू शकतील. हो म्हणजे तुम्हीच वाट दाखवू शकता. म्हणजे काय करा मग आता? संतांनी एका संतांच्याकडे गेला. संतांनी देखील म्हणले आता काय रे बाबा, याला काय उत्तर द्यावं? सगळेजण सुख मागतात पण हा म्हणले दुःख मागतोय, म्हणजे याचा अर्थ भिकारी व्हायचं म्हणतोय. म्हणजे समोर एका राजाचा राजवाडा आहे. म्हणजे त्या राजवाड्यात एंट्री केल्या उजव्या हाताला राणी सरकारांचं स्नानगृह आहे की जिथं राणी सरकार रोज स्नान करण्यासाठी येतात, आंघोळ करण्यासाठी येतात. भरपूर दाशा राणी सरकारांच्या बरोबर असतात. सकाळच्या पारी पहाटे तू त्या राजवाड्यामध्ये प्रवेश कर. उजव्या हाताला स्नानगृह राणी सरकारांचा आहे, दाशा बरोबर असतात. तुझा वेश बदलून जा म्हटले. वेश कुणाचा कर? स्त्रीचा कर. प्रेमानं बोला. साधूनं काय सांगितलं, संतांनी काय सांगितलं? तुला भिकारीच व्हायचं आहे ना तर तू असं कर, स्त्रीच्या वेशात जा, त्या दाशांच्या घोळक्यात घुस. त्या राणी बरोबर असणाऱ्या दाशा आहे त्यांच्यामध्ये मिसळ. त्यानं बरोबर तसंच केलं. साडी वगैरे नेसला आणि दाशांच्या मध्ये बरोबर घुसला आणि राणी सरकार स्नानगृहात जाणार. बघा, गेला होता भिकारी व्हायला, आता काहीतरी होणार. राणी सरकार स्नानगृहात जाणार. तोपर्यंत यानं राणी सरकारांचा हात धरला आणि बाहेर ओढला. तोपर्यंत डोक्यावरचा पदर पडला. सगळ्या दाशा ओरडल्या. अरे म्हटले वरून साडे आतून पुरुष आहे, हाना. प्रेमानं बोला. काय म्हणले? वरून साडे आतून पुरुष आहे म्हटले हाना. राज्य सरकार आले, गोंधळ झाला. अरे म्हणले कोणतरी राणी सरकारांच्या म्हणले दाशांच्या या सगळ्या मेळ्यात घुसलाय आणि तो पुरुष आहे, वरून साडी नेसलाय पण दाशांच्या मध्ये सडलाय. आणि त्यांना हात ज्यावेळेस महाराज धरला ना आणि राणी सरकारांना बाहेर ओढणार, राणी सरकारांना बाहेर ओढायला आणि बाथरूमची भिंत पडायला एकच गाठ झाली. प्रेमानं बोला. राजा आला. थांबा म्हणले, मारू नका. काय झालं? या व्यक्तीनं
जर आज राणी सरकारांचा हात धरून जर बाहेर ओढलं नसतं तर अख्खं बाथरूम अंगावर पडलं असतं, माझी बायको मेली असती, 5 गावं याला देऊन टाका. लक्षात येते का? ज्या गेला होता भिकारी व्हायला, झाला काय? 5 गावाचा मालक झाला. तसं जे आम्ही इच्छितो ना ते आमच्या हातामध्ये नाही, की जे 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 परमात्म्याने निश्चित केले ना तुमचं जीवन, त्याच्यासाठी हे संत सज्जन म्हणतात की एकदा आसक्तीपासून मुक्त झाला ना की मग तुम्हाला तो परमात्मा कसं ठेवायचं, कसं तुमच्याकडून कार्य करून घ्यायचं, तो सगळा निर्गुण निरंकार परमात्मा तुमच्याकडून ते कार्य करून घेत असतो. म्हणून हे संत सज्जन महात्मा ठाऊ पडून सांगतात की ते ज्ञान प्राप्त करा. हो म्हणजे महाराज आसक्ती सुटेल. हो म्हटले आसक्ती सुटेल. आसक्ती असली की देव जवळ राहत नाही. प्रेमानं बोला. हा देह बुद्धीचा निश्चय जानती ढळेना तया हे ज्ञान कल्पांती कळेना म्हटले. मी म्हणून ज्ञान घ्यायला जाऊ नका. तू जन्माला घातले, तू जन्माला घातले आणि आता कळायला लागलं, 60 वर्षात कळलं की तू जन्माला घातलंय म्हणून तुला बघायला चाललोय, तूच जन्माला घातलंय आणि तुला बघायला चाललोय, या भावनेनं सत्संगमध्ये ते ज्ञान घ्यायला जावा. त्यावेळेस ते ज्ञान कळेल नाही तर ज्ञान देखील डोक्यावरून विषय जाईल. प्रेमानं बोला. हा महाराज म्हणाले निव्वळ पूर्ण समर्पित व्हा. निव्वळ माझ्यामध्ये काही नाही, तू करताय, तू सगळ्या गोष्टी करताय, तू करताय आणि तुला प्राप्त करण्यासाठी, त्या ज्ञानाकरवी तुझी खूण प्राप्त करण्यासाठी म्हणजे ज्ञान कक्षात चाललं. आणि देवाला डोळे भरून बघावं, देवाकडे डोळे ओटून बघू नये. प्रेमानं बोला. देव ही गोष्ट डोळे भरून बघण्याची आहे, देव ओटून बघण्याची नाही. आणि मग आसक्ती, आसक्ती मग महाराज आम्हाला अजून सांगा ना, आसक्ती मुक्त जीवन अजून कुणाकुणाचं झालं? एकदा एका राजवाड्याच्या पहाटेची वेळ आहे आणि पहाटेच्या वेळे महाराज एक आलम ठोकण्यात आली. एक साधू, संन्यासी साधू त्या राजवाड्याच्या महिला पुढे उभा आहे आणि त्या आलम ठोकण्यात आली. अल्लक निरंजन. ती रामदास स्वामींच्या अलक होती. तो रामदास स्वामींचा आवाज होता आणि ज्यांच्या दरबारा पुढे आवाज दिला होता ना, तो आमचा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. जिजाऊ आई साहेबांनी विचारला, अरे साधू आलाय, कोणतरी संन्यासी आले, काहीतरी द्या रे. काय द्यावं, काय द्यावं? तेच राजे जिजाऊ आई साहेबांच्याकडे गेले. म्हणजे द्यायचं तरी काय, आपण देण्यासारखं तरी काय आहे, आपली काय अवकात आहे की त्या संतांना आपण काय देऊ शकतो? अरे स्वराज्याचा एक कागदावरती सगळे आपल्याकडे गड किती आहेत, किल्ले किती आहेत, आपल्याकडे चाकर किती आहेत, नोकर किती आहेत, महाराज किती सावकारक्या, किती जागीरदाऱ्या, हे सगळे एका कागदावरती लिहिली आणि महाराज राजमुद्रा मारली आणि झोळीत टाकून दिली. अहो म्हटले मागायला आलो होतो एवढूस, पण अख्ख्या स्वराज्याचा कागद महाराज एका संन्याशाच्या झोळीत टाकला. त्याला म्हणायचं चित्ती नाही आस. प्रेमानं बोला. चित्तामध्ये तिळा इतका स्वार्थ नाही म्हणून महाराजांचा अभंग आहे, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी कामे न सांगताची करी, अनाथाचा बंधू हाच असे अंग संग सबंधू, असे भक्ताची घरी कामे न सांगताची करी, तुका म्हणे भावे देवे सत्ता राबवावे, असे भक्ताची घरी कामे न सांगताची करी. न सांगता काम करतो भक्ताच. पण कधी आज ज्या वेळेस तुम्ही त्याला प्राप्त कराला आणि उदाहरण अंतकरणापासून हाक मारा, तुमचं त्यानं नाही ना काम केलं. ही लोक वेडी नाहीत, आज एवढ्या लांब नाही आलेत आणि तुम्हाला सांगायला उगा यांना वेड लागलं नाही की महाराज तुम्ही देवाला बघा. प्रेमानं बोला. करोनात कुणाला सांगायला लागत होतं का इंजेक्शन घ्या? नंबर लावून घेत होतो का? जीवाला भीती होती, मरून जातोय काय? अहो पण महाराज शास्त्र काय सांगतं, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूशी. अहो जीव भित्राय म्हणून देवाकडे शरण गेला. तूच माझा उद्धार करू शकतो, अन्यथा कोण या जगाच्या पाठीवर कोणच करू शकत नाही. कोण कुणाचं होतं करोनात? सख्खी बायको देखील नवऱ्याजवळ जात नव्हती. सख्खी, कळतंय का?
जले हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणच कुणाचं नाही. हो अहो कपड्याला शिवत नव्हती, मग माणसाच तर विषय लांबचा. काय अवस्था होती. कोण या जगामध्ये, महाराज म्हणाले जगामध्ये ही जी नाते आहेत ना ती देखील महाराज म्हणले लबाड आहे. हो नाही कुणाचे कुणी तुझं नव्हे रे कोणी आणतील जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे तुटतील बाबा तुटतील धागे दुरे प्राण्या. मायेचा बाजार आहे, बाजार हा मायेचा. मग मला त्या असं सांगितल्यानंतर लोकांना वाटतं या जगाच्या पाठीवर आपलं कोण नाही, मग नवऱ्यानं बायको संग बोलायचं बंद करू नये, न बंद व्हावं याच्यासाठी ज्ञान आहे. प्रेमानं बोला. बायकोमध्ये एका परमात्म्याचा वास आहे, नवऱ्यामध्ये देखील परमात्म्याचा वास आहे, याची जाणीव करून देणारे सद्गुरु माता सुदीक्षा जी आहे. म्हणून म्हणतात की ब्रह्मज्ञान घ्या. तुमच्या जीवनामध्ये एक परम सत्तेचा वास जर असेल, तुमच्या जीवनामध्ये एक नवं चैतन्य असेल, कोण उठवतोय कोण चालवतोय, कोण 80-70 किलोचा बोजा कोण घेऊन चालतंय. अहो पाठीवरती 1 क्विंटलचं पोतं घेतलं तर ना आवरणारा माणूस देखील म्हणतो फार जड आहे बरं, आणि त्याच माणसाला मोकळा उचला बरं, उचलणारा कुटातण्यात येतोय लय जड आहे. अरे कोणी केली रचना, कोण आहे याचा खिलाडी, जरा तरी विचार करा. म्हणून महाराज म्हणले एक दिवसापुरता विचार करू नका, क्षणी जसा श्वास येतोय आणि जातोय परत घेण्याची जशी गरज आहे त्याचं मधलं अंतर देखील सोडू नका. म्हणजे तितका विचार कर म्हटले की किती परमात्म्याची गरज आहे. प्रेमानं बोला, किती परमात्म्याची गरज आहे. मधलं अंतर देखील म्हटले शिल्लक ठेवू नको. मग म्हणजे ते जीवन कधी होईल, आसक्ती विरहित जीवन झाल्यानंतर ते जीवन तयार होईल, अन्यथा होऊ शकत नाही. आसक्ती विरहित जीवन की तिळा इतका स्वार्थ जगाच्या पाठीवर या मातीवरती मी कुणाचं देणं नाही, मला कुणाचं येणं नाही, निवळ मला जन्माला घालणारा प्रभू या अवस्थेने जीवन जगलं ते ज्ञान आम्हाला शिकवतं. दिसतं डोळ्यानं पण कळतं ज्ञानानं. प्रेमानं बोला. दिसतं डोळ्यानं पण कळतं ज्ञानानं. कसं, गाडी बंद पडली, आता अंधार होता, काहीच करू शकत नव्हतो. गाडीमध्ये 3 मेंबर होते, बोनेट उघडलं, ती गाणी पण डोकी इंजिनात घातली. कुठं घातली? बोनेटच्या बोनेटमध्ये. ते दार वर गेलं, आम्ही इंजिनाकडे बघायला लागलो. महाराज सगळे बघतोय पण कळतंय कुणाला? कळतंय कुठं? बघतोय पण कळतंय कुठं? बघ काही अंतरावर महात्म्यांना फोन गेला, महात्म्यानं त्याचा कारागीर आणला, मेकॅनिकल आणला. महाराज मेकॅनिकल देखील आमच्यासारखंच मुंडकं घातलं. अरे म्हणलं हे पण बघतंय ना आम्ही पण बघतच होतो, ह्याच्यात काय वेगळं पण झालं? ते पण बघतोय आम्ही पण बघतोय. म्हटलं काय? म्हणलं बघतोय पण त्यानं एवढं असं बघितलं आणि पडदिशी स्क्रू ड्रायव्हरनं फक्त 1 नट आवडला आणि म्हणले स्टार्टर मारा, लगेच गाडी चालू झाली. अरे म्हणलं त्यानं पण बघितलं, आम्ही पण बघितलं. अरे आम्ही नुसतं बघितलं, नुसतं बघणं वेगळं आहे आणि कळणं वेगळं आहे. दिसतं डोळ्यानं पण कळतं ज्ञानानं. बघण्याच्या माग त्याचं ज्ञान आहे म्हणून त्याला कळलं. प्रेमानं बोला. तसं मी काय बघतोय त्याच्यापेक्षा बघण्यामाग ते ज्ञान दडलेलं आहे. ते ज्ञान आज सद्गुरू माता देतात म्हणून घ्या. मग एकदा तो जीवनामध्ये आला ना, ही संसारातल्या ज्या कटकटी आहेत ना, ज्या फटफटी आहेत ना रोज, मी रोज सांगतो, अहो कितीही परमार्थिक असू द्या, आम्ही देखील घरी गेलो ना आमचा देखील धूर असतो. प्रेमानं बोला. का? आसक्तीपासून आम्ही अजून दूर नाही म्हणून देव काळजी करत नाही. प्रेमानं बोला. तू का म्हणे भार घालू दयावरी वाहू हा संसार देवा पायी. अहो म्हणले त्याच्यावरती सोपवून टाका, हा का वाहत नाही? माणसाची परीक्षा घ्यायला लागली. हो, एखाद्याला जर महाराज एखाद्याचं म्हणतात ना, एखाद्याची जिरवायची असली तर कपट परिपूर्ण मनात असावं, कपट परिपूर्ण असावं. आणि एखाद्याला जिंकायचं म्हणलं ना, प्रेम ओतप्रोत असावं. आणि तसा देवावरती जर भार टाकायचा असेल तर गुरु ज्ञानाशिवाय त्याच्या जीवनामध्ये काहीच नसावं. आणि मग त्याला हाक मारावी. जर नाही ऐकली
परत बापूला बोलवून घ्यायचं आणि बापू बरोबर मला लय असली मस्ती आहे. प्रेमानं बोला. का सांगतोय आम्ही? आमच्या जीवनात ते अनुभवलं आम्ही की जगाचा बाप हाकेला धावतो, की जे तुम्ही संत पुराण, वांगी पुराण ऐकलं होतं, संत सावतामाळ्याची भाजी खोडायला येत होता, गोरोबा काकाची मडकी घडवायला येत होता. शेणा न्हाव्याचं तर काय सांगावं महाराज, काय जीवन. बिदरच्या बादशाचं मालिश करायला शेणा महाराज होते. बिदरच्या बादशाचं एक दिवस सुचलं म्हणून सांगतो प्रवीणजी, नाही असलं सुचलं. प्रेमानं बोला. बिदरच्या बादशाची कंबर चमकली हो, पाठ फार दुखायला लागली. रात्री 12, 12:30, 1 वाजता बादशानं आलम ठोकली सरदाराला. अरे म्हणलं कोणीतरी जावा सेनेला घेऊन या. शेणा महाराजांना घेऊन. शेणा महाराज बिदरच्या बादशाची मालिश करायला असायची. आता बादशाचं फरमान आहे. सरदारांनी विचार केला, अरे आया रात्रीचा 1-1:30 वाजलाय, कसं जावं शेणा महाराजांच्या दारात. बादशाने देखील म्हणले आता जाऊ द्या, जरा म्हणले उजळू द्या, जरा पहाट होऊ द्या आणि मग जा म्हटले. तोपर्यंत कसं तरी सोसतो. 3-3:30 पर्यंत कसं तरी बिदरच्या बादशाने ते सहन केलं. पाठ एकदम ठणका मारत होती, कसं तरी सहन केलं. आणि 3 वाजता सरदाराला लावलं. म्हणले यार जावं. तर 3 वाजता पूजेला बसलेले शेणा महाराज. आणि काय ती शेणा महाराजांचे मंत्र म्हणण्याची पद्धत, काय ते पूजा करण्याची पद्धत शेणा महाराजांच्या. पत्रम पुष्पम फलमत्तोयम एवं भक्त्या प्रयच्छति तदमं भक्तु प्रवृत मशनांती दिव्य भारत. काय पद्धत. सगळ्या ब्राह्मण लोकांनी शेणा महाराजांच्या घराला पहाटेचा येण देवा असले मंत्र कुठंच ऐकायला भेटत नव्हते. ते मंत्र शेणा महाराज म्हणायचे. आणि त्यावेळेस कधीच नाही, पण बापू त्या दिवशी 3 तास पूजा चालली. प्रेमानं बोला. बाहेर बादशाचा सरदार उभा आहे. बाहेर बादशाचा सरदार उभा आहे. शेणा महाराजांच्या बायकोने विचारलं काय काम आहे, तर सरदाराला बायकोला सांगितलं सरदाराने. अरे म्हणले बादशाची फार रात्रीपासून म्हणले तगमग चालली आहे, एवढी पाठ दुखते आणि म्हणून शेणा महाराजांना न्यायला आलोय. हाक मारावी तर बाबाला राग येईल. चालू पूजेत व्यत्यय आणला. प्रेमानं बोला. बायको भेट होती, बायकोचं अंग थरथर कापत होतं. हाक मारावी का काय, न मारावी. तर म्हटले वेळ झाला तर बादशाह काही शेणा महाराजांना सोडणार नाही, चापकानं फोडून काढणार, ही देखील भावना मनामध्ये होती. पण हाक मारण्यात धाडस होत नव्हतं. पण का धाडस होत नव्हतं हे देखील ऐका. ज्यावेळेस देवाच्या मूर्तीवरती शेणा महाराज 2 तांब्या टाकायचे ना, त्यावेळेस खाली उगळताना 4 तांब्या पाणी पडायचं. अमृत महाराज. प्रेमानं बोला. पाणी ओतताना 2 तांब्या ओतायचे, पण उगळताना 4 तांबे उगळायचे. कामन 2 तांब्या देव रडत होता महाराज. प्रेमानं बोला. असे भक्ताची घरी कामे न सांगताची घरी, न सांगता देव त्या भक्ताचं काम करतो. पण कधी जाणते न गुरुवजीजे, जाणून मोकळा नाही. सगळ्यांना वाटतं देवानं आपल्या घरी वाटतं ना, येईल तेव्हा बघू म्हणा. तरी माणूस माणसाच्या घरी जाईना. आता आमचे 3 प्रश्न आमचे वसंत गडकर बाबा कराडकर म्हणायचे. कुणा कुणाला वाटतंय देवाला पाहावं, हात वर करा बरं. अहो करा. नाही काय म्हणणार, खरंच नाही. बर कुणा तुम्हाला सगळ्याला वाटतंय देवाला बघावं, हे तिथपर्यंत खरं झालं. कुणा कुणाला वाटतंय देवाने आपल्या घरी यावं, नको देऊ पाहिजे ना. बर तुम्हाला देवाला बघू वाटतंय, तुम्हाला देवानं तुमच्या घरी यावं हे पण खरं वाटतंय. देवाने यावं एक दिवस. पण आता माझा 3रा प्रश्न आहे, कुणा कुणाला वाटतंय आपण देवाच्या घरी लवकर जावं? नाही ना वाटत? वाटतंय का नाही? ज्याला वाटतंय ते कंटाळलंय एकदाच नाही. अहो जिथून आलाय तिथं जाण्यात काय भेताय हो.
जेव्हा कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारेही नाही, जेव्हा जन्मही नव्हता पंचभूता तेव्हा हा होता, जेव्हा काहीच नव्हतं ना तेव्हा हा होता. एक शून्य शून्य एक डालग, प्रेमानं बोला. काहीच नव्हतं ना, एक नुसतं डालग होतं, म्हटलं शून्य होतं. जिथून आला तिथं जाण्यात काय, जायला कशाची भीती, पण ते जाणं तुम्ही बघितलंय ना. जाताना बाबा 4 चौकाच्या खांद्यावर जाता येतं, पुढं धुराचा कोंब असतो, आपलीच घालवायला असतात, हे बघितलंय म्हणून भीती वाटते. परत आग लावल्यानंतर ज्याच्यापर्यंत जिवंतपणा आहे त्याला चटके बसल्यानंतर ते अनेक लांब होतं, त्या आतल्याला किती चटके बसतात. महाराज म्हणाले मेलेल्या चटकेची तुम्ही उपमा देतात महाराज, पण म्हणले यमाचे किंकर हानी ती मारी ती निष्ठुर. म्हणले नायना ज्ञान घेतलं तसाच गेला ना, तिथं तयार आहे चाबूक काढून. बापू आलेला माणसं घेऊन ज्ञान घ्या म्हणून, का घेतलं नाही? मी सांगत नाही, ज्ञानोबाराय प्रमाण देतात. यमाचे किंकर हानी ती मारुती निष्ठुर. अरे स्वधर्म तू बापा नित्य यज्ञ जाण गापा, म्हणून येत बापा संचारू नाही. स्वधर्म तू सांडी काय तया दंडी, आणि चुरू मुरू म्हणून हानील. काय सांगू अजून? प्रेमानं बोला. आम्हाला नका भेऊ, संताला तरी भ्या. संताला भ्या, पण संताला देव भेटतो. शेना महाराजांची पूजा चालली हे तर होतो आपण. प्रेमानं बोला. तुम्ही कुठेही जा, मी जागेवर येणार, कारण का मला चांगलं माहित आहे जागेवर कुठे यायचं असतं. जागेवरच्या माणसानं जागा सोडली की बऱ्याच गोष्टी जागेवर राहत नाही, हे जागत्यापणात माझ्या लक्षात आले. बायकोचं डेअरिंग होत नाही. महाराज बाहेर बादशाचा सरदार आलाय, काय करायचं? बादशाची पाठ दुखते, काय करायचं सांगू शकत नाही, सांगाव तर पाप लागते. सरदार तर बाहेरच आहे. नाही म्हटले सरदार काही वेळाने म्हटले निरोप देते. बायको म्हणाली निरोप देते, त्यांना पाठवून देते, तुम्ही जा पुढं. सरदार निघून गेला. पूजेत एवढे शेना महाराज रम्य झाले ना, काय बोलावं, त्या पूजेचं वर्णन सांगूच शकत नाही. एवढे पूजेमध्ये रम्य झाले. 3 तास पूजा चालली. आता म्हणले खरंच नाही. बायको म्हणले 3 तास झाले, आज जर मालक म्हणले बादशाच्या दरबारात गेले तर आज काही महाराज आपले नीट घरी येणार नाही, भरपूर मार पडणार, भरपूर मारणार बादशाह. पण काय करणार, असे भक्ताची घरी कामे न सांगता त्या भक्ताचं काम करतो. जगाच्या बापानं जो विठेवरती उभा आहे ना, विवेकाची वीट आत्मा पंढरीराव, जे ते देव ठसावला. विवेकाची वीट त्याच्यावरती अवीट आहे. त्या विवेकाच्या विटेवरनं साकार रूपात त्या अवीट खाली आलं. शेना महाराजांचं रूप धारण केलं. खांद्यावरती गोंगडी टाकली आणि एक वाटी तेलाची घेतली, दुपटी घेतली आणि जगाच्या बापानं बिदरच्या बादशाची पाठ चोळली. महाराज बिदरच्या बादशाच्या पाठीला हात लावला जगाच्या मालकानं. सोळाच्या अगोदरच बादशाह म्हणला, काय रे शेन्या, काय तुझे हात रे? हात लागल्या ठणका कमी झाला. आता त्यानं बऱ्याच जणांचे ठणके घालवलेत. तुझा ठणका घालवाय त्याला वेळ लागणार नाही, पण तो एका भक्तासाठी तुझा ठणका थांबवाय आलाय. तुझा न दुखता त्यानं दुखायला लावला असता ठणका. काय म्हणले शेण्या, हात रे चोळायच्या अगोदर पाठ राहिले. अरे तो हात काय साधारण मनुष्याचा हात आहे. आणि शेने जे जगाच्या बापान परमात्म्यानं पाठ चोळली, पाठ राहिली. म्हणले काय द्या, खुश झाले सरदार. बिदरचा बादशाह खुश झाला. म्हणले काय पाहिजे ते द्या. आज सेन्यावरती मी म्हणले खुश आहे, शेना महाराजांच्या वरती खुश आहे. म्हणले पाहिजे ते द्या. शेना महाराजांनी नाही हो, चित्ती नाही, आज कधीच मागितलं नाही, कधी तोंडाने काही मागितलं नाही. काय मागावं म्हणजे थोपटी असते ना काकला, जुन्या काळातल्या माणसांना माहिती आहे थोपटी, आता पिशवी म्हणतो. थोपटी म्हणले, थोपटीवर म्हणले हिरे भरून द्या, हिरे माणके भरून दिले. आता त्या काळचे हिरे माणके महाराज थोपटी भरून 2 वजळी बादशाहनं म्हटलं थोपटीमध्ये टाकले, थोपटी भरली. तशी थोपटी महाराज जगाचा बाप घेऊन शेना महाराजांच्या घराकडे गेल्यानंतर
नुकतीच सेना महाराजांची पूजा आटपली होती, ती थोपटी तशीच खोटीला अडकवली आणि जगाचा बाप निघून गेला. आणि तोपर्यंत बायकोनं सांगितलं, म्हणले अहो म्हणले कारभारी, म्हणले बादशाचा सरदार म्हणले किती उशीर आपल्या दारात उभा होता. म्हणले का? बादशाची रात्रीपासून म्हणले पाठ दुखते आणि किती उशीर सरदार थांबून गेला. म्हणले कधी सांगायचं नव्हतं का? नाही हो म्हणले मालक, तुमच्या पूजात तुम्ही रम होता, तुमची पूजा म्हणले पूजेमध्ये सांगितलं असतं तर मला पातक लागलं असतं आणि तुम्ही काहीतरी वेगळं तुम्हाला वाटलं असतं म्हणून सांगितलं नाही. कसंच गडबडीनं महाराज चप्पल घातली, तुटकीच चप्पल आहे, थोपटी महाराज ती अडकवलेली गळ्यात अडकवली. चला म्हणजे बादशाच्या दरबाराकडे. बादशाह असा दरबाराच्या भोवतानी फिरतोय, समोरनं सेना महाराज गांगरत घाबरत आले. बादशाह माफ करा, लेट झालो. त्यावेळेस बादशाह म्हणतोय, काय म्हणले सेनेला वेड लागले का? सकाळीच पहाटे म्हणले माझी कंबर दाबून गेला, त्याला 2 ओंजळी म्हणले हिरे माणके दिले, तर अजून कमी पडले का? अजून कमी? शेण्या काय झालं? नाही म्हणल्या मालक पूजा करत, अरे सकाळीच येऊन गेला ना, माझी पाठ पण दुखायची राहिली. त्या सेना महाराजांनी विचार केला, म्हणले मी तर पूजा करत होतो, इथं आला कोण? अरे म्हणजे आला कोण? नाही हो मालक, मी घरी होतो, नाही आलो मी. नाही म्हणले थोपटी उघडून बघ, तुझ्या थोपटीत म्हणले 2 ओंजळी हिरेमाणके टाकले आणि जसं थोपटीचं तोंड उघडलं तर गच्च भरून थोपटी अख्खी हिरेमाणकानं भरली. ढस पाणी डोळ्यामध्ये आलं. अरे माझ्यासाठी जगाचा बाप अवतारित झाला आणि बादशाची पाठ दाबलीच, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. जीवनामध्ये चित्ताची आस नाही म्हणते, मग जगाचा बाप देखील त्याचा नोकर होतो. पुढचं उदाहरण देतो. जगतवंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा का ज्ञान घ्या म्हणतो? का देवावरती अधिकार राबवता येतो? तर त्याच वेळेस अधिकार राबवता येतो जोपर्यंत त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती अधिकार टाकू शकत नाही. बँकेत असलं तर काढायला मजा आहे, प्रेमानं बोला. नसलंच तर काय काढतात? तसं म्हणले परमार्थाचा जोपर्यंत त्या देवाचीच ओळख नाहीये, देव जीवनामध्ये प्राप्त नाहीये, तर त्या देवाला मागणार तरी काय आहे? काय मागणार आहे? श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा महाराजांनी श्रीमंती देखील उपभोगली आहे आणि महाराजांनी गरिबी देखील उपभोगली आहे. किती श्रीमंत? 65 लाख त्या काळची प्रॉपर्टी जगद्गुरु तुकोबारा यांची. प्रेमानं बोला. आताचे 2-4 खासदार महाराजांनी सांभाळले असते, एवढी प्रॉपर्टी होती श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा. जसं याचं वेड लागलं ना, परमात्म्याचं वेड लागलं ना, काय होतं माहितीये का? आधी घेसी आणि मग देसी असा अससी तू उधार. महाराज म्हणले आधी घेतो आणि मग एवढं देतोय. महाराज म्हणले त्या पण आसक्तीत मला अडकायचं नाही, ह्याने दिलेलं देखील मला घ्यायचं नाही. काय अधिकार आहे? देवानं दिलेलं देखील मला घ्यायचं नाही. म्हणले काय अधिकार आहे? नको म्हणले, आता मला कुणाचं येणं नाही आणि मी कुणाला देणं नाही. सगळं होतं ते देऊन टाकलं, दान करून टाकलं, इंद्रायणीमध्ये बुडवून टाकलं. प्रेमानं बोला. आणि जिजाऊ आवली आई साहेब ही सामान्य घरची मुलगी नव्हती. महाराष्ट्रामध्ये ज्यांचा 1 नंबर श्रीमंताच्या यादीत 1 नंबरला ज्यांचं नाव लागायचं ते पुण्याच्या अप्पाजी गुळव्यांची मुलगी जिजाऊ आई साहेब. पुण्याची अप्पाजी गुळव्यांची मुलगी जिजाऊ आई साहेब, 1 नंबर श्रीमंतवाल्याची मुलगी. आणि अप्पाजी गुळव्यांचा मुलगा एक दिवस भाऊबीजेच्या सणाला देहू गावात आलाय. ताईकडे जाऊ आणि विचारलं, इथं जगद्गुरु तुकोबारा कुठं राहतात? माणसं आता नीट सांगतात का हो? म्हणले पुढे जा, पुढनं उजव्या हाताला वळा, उजव्या हाताच्या पुढे गेला ना. अरे म्हणले कसलं? म्हणले मोडकं घर आहे, दारात म्हणले फुटका रांजण आहे आणि एक पताका दारात उभी आहे. म्हणले कुठल्या पक्षाची नाही, कुठल्या पक्षाची पताका नाही. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, करशी अंगीकार तरी काय माझा आभार. धर्माची पताका उभी आहे, कारण माझा कुठला पक्ष नाही, माझा एकच पक्ष, हरिनामावर लक्ष.
प्रेमानं बोला. आमचा कुठलाच पक्ष नाही, एकच पक्ष आहे, हरिनामावर लक्ष. त्याला सांगितला मार्ग पुढे जा, फुटका रांजण आहे, मोडकं घर आहे. ज्या अपेक्षेनं आप्पाजी गुळव्यांचा पोरगा आला होता ना, ताईची भेट गेला. अरे म्हणले बाबांनी कुणाला दिले की ज्याचं घर पडकाय आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे म्हणून सांगताय. म्हणले बाबांनी कुणाला ताई बरोबर लग्न करून दिले. पुढे आले, दमलीत ना आलेला. त्या काळची डमली असायच्या, बैलांच्या डमली असायच्या, घोड्याच्या डमली असायच्या. उतरला, घरामध्ये डोकून बघितलं, अरे काही नाही, साधं घर आहे. म्हणले सारवलेली ते वटा आहे. त्याच्या पलीकडे बघितलं, चुलीकडे लक्ष गेलं तर चुलीवर एवढं गवत आहे. किती गवत आहे? इत गवत आहे. जसं आपण घट स्थापनेला धान्य टाकतो आणि 9 दिवसानं उगवतं ना, तसं चुलीवरती एवढं गवत आहे. मग त्या दादाने विचारलं, ताई अगं खाता काय? जिजाऊ आईसाहेबांना विचारलं आप्पाजी गुळव्यांच्या मुलानं, अगं ताई खाता काय? त्यावेळेस जिजाऊ आईसाहेब म्हणताय, दादा शेजारी एका श्रीमंत सावकाराची जमीन आहे, त्याच्या जमिनीमध्ये उमराचं झाड आहे, उमरं पिकलेली आहेत, आम्ही पिकली उमरं खातून जगतो. अहो, ज्या जिजाऊ आईसाहेबांच्या बापाच्या घरी जिच्या माग 144 दाशा आगमाग होत्या, प्रेमानं बोला, आप्पाजी गुळव्यांच्या घरी जिजाऊ आईसाहेबांच्या माग 144 दाशांनी येरझार करावी, ती जिजाऊ आईसाहेब म्हणते की शेजारच्या उमराची पिकली उमरं खातोय ना, पण आम्ही आनंदी आहे. काय त्या झोपडीत आनंद होता, काय आनंद होता. परम सत्तेनं तो आनंद दिलेला होता. या निरंकार परमात्मा जीवनामध्ये प्राप्त होता म्हणून आनंदी होते. आता जगामध्ये बाकी नाही काही जरी भेटलं तरी फक्त आणि फक्त हा भेटणं फार आणि फार महत्वाचा आहे. आणि तो आज तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून एवढा जीवाचा आटापिटा करून सांगतोय. अधिकारानं जर हात परमात्म्याला मागायची असेल तर तो सुवर्ण योग आहे आज की परमात्म्याची प्राप्ती करा. रागाने निघून गेला, जाणार तोपर्यंत जगद्गुरु तुकोबर आले. दाजी आता असा महाराष्ट्रात एक पण दाजी नाही, जावाय नाही की तो मेहुण्याचा ऐकत नाही. प्रेमानं बोला, मेहुण्याचा ऐकत नाही. म्हणजे एक करा दाजी, तुमचा परमार्थ, तुमचं भजन कीर्तन हे सगळं करा, पण एक काम करा. मी म्हणले एक उद्योग काढून देतो. कुठला बाबा म्हणले उद्योग काढून देतो? एक उद्योग काढून देतो. म्हणले काय? एक बैल घेऊन देतो. आता म्हणले शेती होईल? नाही म्हणले शेती नाही करायची. बैलाबरोबर म्हणले 2 पोती मिरच्या घेऊन देतो. 2 पोती वाळक्या मिरच्या घेऊन दिल्या आणि म्हणले या बैलावरती ओझं टाका आणि गावोगाव मिरच्या एका, कारण तेवढा 4 रुपये येईल आणि संसार देखील चालेल आणि तुमचा प्रपंच देखील चालेल. पण काय भक्तांना देवच संसार करून देत नाही. हा महाराजांचं प्रमाण आहे, अंगी आण करून ठेवे. मग लोक त्याच्यावर काय म्हणतात, रोज हिंडतय. अरे तुला बोलवत नाही, त्याला ग बसून देत नाहीत. प्रेमानं बोला, कुणी कुणाचा अपमान काढावं? देव भक्ता करून दे संसार, अंगी वारावार करून ठेवी. प्रमाण देखील आठवलं बघा. हा तुम्ही लक्ष दिले म्हणून आठवतंय. अंगी म्हणजे वारावार, त्याच्यामध्ये खड्याला आणि गड्याला गाठ ठेवीत नाही ती. जे त्याचं आपलं त्याचं होतं ना, तो त्याच्यावरती नितांत प्रेम होतं. खड्याला आणि गड्याला गाठ पडून देत नाही ती. हा त्याचा फार खेळ उलटा आहे. म्हणले बैल घ्या, 2 पोती मिरच्या दिल्या. अरे म्हणले बाबा आता आज्ञेचं पालन करणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबर, कुणाला उच्च आवाज नाही, कुणाला कधी मोठ्या आवाजात हाक नाही. काय जीवन महाराजांचं. त्या जीवनाला बघून काळाचा देखील काष्टा सुटत होता. हो, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ. म्हणे जरी दगडा जायच्या वह्या तारी येल्या लह्या दैच्या, धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नोहे तुझा, धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ. काही जीवन आहे. गेले एका गावात, बैल बांधला, मिरच्याचे पोते सोडले आणि दर मेहुण्यानं फिक्स करून दिला होता. म्हणले 50 किलो इका त्या काळात. प्रेमानं बोला,
आता कशा आहेत कुणास ठाऊक, आणणारीलाच माहित, आपण खाणारे आहे. असो, त्या काळात मग एक जण आले, कुठले? देऊच आहे. अतिशय मृदू भाषा महाराजांची. कुठले? देऊच आहे. काय घेऊन आलाय? बघतय डोळ्यान तरी म्हणते काय घेऊन आलाय? मिरच्या घेऊन आले. कशा दिल्या? 50 लाख किलो द्या म्हणले. 5 किलो. महाराजांनी 5 किलो दिले. पैसे पोराजवळ लावून देतो, जे गेलं ते आलंच. चित्ती नाही, आस नाही हो, कसली आस नाही. दुसरं आलं, एक स्त्री आली, ती तिला सांगायला गेलं, म्हणले कुठले? देऊच आहे. मिरच्या आणल्या? हो. कशा दिल्या? 50 लाख किलो. द्या म्हणले 10 किलो. दिल्या 10 किलो. पैसे मालकाजवळ पाठवून देईन आणि कपाळाला बुक्का. प्रेमानं बोला. जिला मालकच नाही ती म्हणती मालकाजवळ पाठवून देईन. बघा माणसं चित्ती नाही. निरागत जीवन हो. काय करेल तो परमात्मा करेल, काय होईल ते देव करेल, मी लोड घ्यायची गरजच नाही, असं जीवन त्या ज्ञानानं प्राप्त होत. जे आज भेटणार आहे ना, त्या ज्ञानानं प्राप्त होत. दुसरं आलं, पेनार आलं, ज्यानं आयुष्यात कधी घरात बाजार भरला नाही, ते महाराजांना दम द्यायला लागले. कुणाला? महाराजांची महत्वाची देवसरा. काय आणलंय? मिरच्या. कशा दिल्या? 50 लाख किलो. एक पोत द्या. अहो मिरच्या द्या. 2 घेतल्या तरी तेच काम करते, पोतभर कशाला लागायचं? द्या म्हणतोय ना. आवाज मोठा महाराजाचा, मृदू भाषा. जा घेऊन बाबा, पोरीचं लग्न आहे, जा घेऊन. खांद्यावर टाकलं, मिरच्याचं पोत घेऊन गेलं आणि बायकोच्या पुढं टाकलं. बायको देखील खुश. कधी रुपयाचं कधी आणलं नाही, आमच्या डब्यातले 10 रुपयाला पैसे घेऊन गेलं आणि आज मिरच्याचं पोत घेऊन आले. बायको पण खुश. सगळं संपलं, पण कुण्याही जीवाचा न घडो मत्सर. महाराजांच्या मनामध्ये काय? अरे मेहुण्यानं दिलाय बैल घेऊन, मिरच्याचे पैसे, मिरच्या तर घेऊन गेले, पैसे द्यायला एक जण माघारी आला नाही. पण ह्या बैलाचा म्हणले जीव का मारायचा? ह्याला आता वैरण कुठनं घालायची? जे रिकामी पुतळी झाली होती ना, ती एका सावकाराला ऐकली, त्याचे पैसे घेतले, त्याच्याकडं कडब्याच्या 2 पेंड्या घेतल्या आणि बैलाला वैरण घातली. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर. आणि एका मंदिराच्या मागे निवांत जाऊन बसले. या जगाच्या बापाला सण नाही झालं. हा, जगाच्या बापाला, या परमात्म्याला सण नाही झालं. त्यानं महाराज तो अवतार घेतला. अरे डोक्यावरती फेटा, खांद्यावरती घोंगडी टाकली, हातामध्ये काटे आणि ज्यानं मिरच्या घेतल्या ते त्याच्या दारात देव. प्रेमानं बोला. नुकतीच खोडत होती, देठ उमऱ्यातच पडले होते, त्याच्या दारात देव. लकलक करणारा माणूस बघितला असा वर बघावा, अशी उंची भार दिप्पाड घडी, हातामध्ये काना एवढी काटे, डोक्यावरती महाराज फेटा, खांद्यावरती उपर नाही, पायामध्ये कुरकुम वाजणारा बूट आहे. आणि म्हणले कोण आहे? म्हणजे काल ज्याच्याकडनं मिरच्या घेतला त्याचा नोकर आहे म्हणतोय देव. त्याचा नोकर आहे म्हटले. तर ती बिचारी म्हणते ती तर लय साधं होत, ती तर लय भोळं होत, तू तर लय म्हणले ताईट बोलतो. म्हणले ते आमचं मालक आहे, आज मी आलोय, नाही पैसे दिले तर दुसरा जर आला ना, तो तर बंदूकच घेऊन येतो. म्हणले त्याच्या पुढे कुणाचं चाललं नाही, तो तर त्याच्यासाठी म्हणले आमचं लय साधं आहे. म्हणले साधं तसंच असतं, ज्याच्या धोतरला गाठी त्याची बँकेत कोटी. कापडावर जायचं ना, साध्यावर जायचं ना. हा काढा पैसे. अरे म्हणले ते साधं होतं, तू काय एवढ्या मोठ्या आवाजाने बोलतो? म्हणले मी त्यांचा नोकरा, द्यावं लागतं. हे बाबा म्हणले देत नाही, द्यावं लागतील. जीव दिन म्हणले दारात, देव म्हणते पैसे द्यावे लागतील. दिवाळीचा सण होता, देव नाही तसलं बोलायला लागला. म्हणले द्यावं लागतील पैसे. बाबा पैसे द्या. ते कुणाकडून तरी घेऊन येते बाबा, देते. कालवा काय करू, लवकर आणा. देव धुमच धरण तिनं आणले पैसे, दिले. ठीक आहे. तो दुसरीच्या दारात देव पोचायच्या आधी ती गेली. गंगे पैसे देऊन टाक, लय जोरात बोलते.
ही म्हणताय मी आता आलोय, दुसरा जरा आला तर ती बंदूकच घेऊन येते. म्हणले ती तर साधं होत. हे म्हणले असे कोण पण म्हणले ते कालचं लय साधं होतं, हे कोण पैसे मागायला आले. म्हणले नाही द्या, दारात शिर्डी बांधलेली. शिर्डी कळती ना, इकडे आहे ना शिर्डी, शेळी शिर्डी. शिर्डीचं दाव सोडलं, पुढं असं घराच्या लिंबाचं झाड होतं, दावा असं लिंबावरती टाकलं आणि देव झाडावरती चढलं आणि वरनं हाक दिली, देताय का पैसे तर फासच लावून घेईन. गंगी म्हणली त्या दुर्पीला, येड्यागत करू नको, सणासुदीचं लोकाची बिलामत, दारात फास लावून घेतली तर घर फासाला जाईल. 100 रुपयासाठी येड्यागत करू नको, पैसे देऊन टाक. तिनं पडदिशी पैसे काढले देऊन गेले. आता त्या पेंडकेच्या दारात देऊ, उत्तभर घेतलेल्या त्याच्या दारात. ते उमऱ्याकडे पायानं 8 डोकसं करून वाण तिथं देव. त्याची बायको मिरच्या खडत होते. पैसे कसले? मिरच्याचे. म्हणले कुठले? काल नवऱ्यानं पोतभर मिरच्या आणले, देते का कसं काय? तर त्या दोघी संघच होत्या. बाया देऊन टाका, आम्ही अनुभव घेतलाय. हे सणासुदीचं फास लावून घेईल दारात. देव म्हणतोय. एका भक्तासाठी सांगतो डॉक्टर महाराज, मी एका भक्तासाठी काही करू शकतो. साधा वया भक्तिकाचं नाही लाज धरित, जगाचा बाप लाज धरत नाही महाराज. काही करू शकतो तो, काही. पण कधी आज जाणला तर फुकाट तो तुमच्या घरी आला, तुम्ही एवढं मालक व्हा नाही. जाणला तर सगळ्यांचे पैसे गोळा केले. बघा, सगळ्यांचे पैसे जगाच्या बापानं गोळा केले. आणि जगद्गुरु तुकोबराय एका मंदिराच्या पाठीमागे बसलेले होते. देवानं संताचं दर्शन घ्यावं महाराज, देवानं संताचं दर्शन घ्यावं. अरे महाराजांच्या चरणावर जगाचा कंदनायक, जगाचा बाप पांडुरंग परमात्मा पायावरती डोकं ठेवलं, नतमस्तक झाले. आणि महाराजांनी विचारलं कोण तुम्ही? तर म्हणले ज्या गावात तुमची पैशाला फसवणूक झाली त्या गावचा मी म्हणजे पाटील आहे, आणि हे सगळे पैसे आणून तुम्हाला देतोय. आणि देव महाराज निघून गेले तर गाव जमून महाराज ओळखाय. आजचं उद्या दिलं असतं, असलं कशाला पाठवून दिले? फास लावून घेईन म्हणते. गाव सगळं उडकाय. महाराज आहे त्या जाग्यावरती. महाराज गावले. अहो म्हणले आजचं उद्या दिलं असतं, ते म्हणतंय फास लावून घेईल. नाही दिलं तर म्हणले दुसरा जर आला तर ते बंदूकच घेऊन येतोय. असलं कसलं म्हणले, लय ताईट बोलत होते ते. म्हणले कोण? महाराज म्हणले अहो आत्ताच पैसे म्हणले तुमच्या गावच्या पाटलाने आणून दिले, माझं काहीच नाही याच्यामध्ये. अहो म्हणले कुठलं पाटील? पाटलाचीच बायकोनं म्हणले 10 किलो नेल्यात. म्हणले ही काय पाटील आमच्या बरोबर आहे? कुठला पाटील आलाय? ज्या वाटेवरती परमात्म्याची पावलं उमटली होती ना, त्या पावलांची माती श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी उचलली आणि स्वाद घेतला. रे चंदनासारखा स्वाद त्या मातीतून आला. अरे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे धस 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 रडले महाराज. आणि म्हणले बाबा, अरे कंद नायका जगाच्या बाबा, माझ्यासाठी नोकर झालास आणि यांचे पैसे वसूल, मिरच्याचे पैसे वसूल केले म्हणून चित्ती नाही आस. त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी, कामे न सांगताची करी. अनाथाचा बंधू हाच असे अंग संग सबंधू. असे भक्ताची घरी, कामे न सांगताची करी. तुका म्हणे भावे देवे सत्ता राबवावे. सत्तेनं त्याला आवाज द्या. माझ्या जीवनामध्ये काय दुःख आहे, माझ्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवनामध्ये काय कष्ट आहे, ते सत्तेनं सांगा. उगीच कुणाला सांगू नका. आणि काय एवढं सांगतोय, सत्ताधारी परमात्मा जीवनामध्ये आल्यानंतर त्या परमात्म्याला तुमचा ऐकावंच लागतं. आणि आज तुमचा जीव त्याच्या स्वाधीन होणार. जो जीव साधूच्या अंकित झाला, तयाचा भारासे निरंजनाला. नारायणाचा भ्रम दूर केला, कसा विसरू मी गुरुपादुकाला. तर या दया करा, कृपा करा. बोलावं भरपूर वाटतंय, तेजनं समावून घेतलं, तुम्ही समावून घेतलं. निरंकारनं सुचवलं, सद्गुरूने कृपा केली. बस करावी तेवढी केली कटकट. वाकडे का नेट देव जाणे. दया करा, कृपा करा. सुवर्ण योग जो आलाय तो परमात्मा जीवनामध्ये आज प्राप्त करा. आणि या संसारातल्या कटकटीतून एकदाच मुक्त व्हावं. जन्म जसा एकदा आहे, परत जन्म नाही. तशी कटकट परत आली नाही पाहिजे जीवनात. हा एकदा कटकट आणणारा एकदा जर हरी आला हाता,
मग कशी भय आणि चिंता. एकदा देव हाताला आला ना, चिंता भय राहत नाही. तर या दया करा, कृपा करा. सुंदर अशा गावाला नियोजन केलं तुम्ही, संत महापुरुषाने नियोजन केलं. पुनश्च एकदा सर्व गावातील ग्रामस्थांच्या चरणावर दास कोटकोटी धन्यंकार करेल, ओम नमस्कार करेल. या सेक्टरचे सेक्टर संयोजक महात्मा बापूजी अतिशय माझ्यावरती प्रेम, की मला वाटतं हा सीजन अमृतजी मी हाच भाग आणलाय प्रेमानं बोला. मला मुंबईवरनं मेसेज आले. मी बापूंना मगाशी पण म्हणलो, अरे म्हणले काय तुम्हाला दत्तक घेतले का, समजा तसं. तर काय करणार, शे पाठवता ह्यांनी मेसेज केला की ते नाही म्हणत नाही, ते पाठवतात. जा बाबा, मला काय. बेळगावात गेलो तरी भिकच मागायची, आणि सौंदर्यात थांबलो तर भिकच मागायची. काय फोडीले भंडारा धन्याचा तुम्हाला, मी तर आम्हाला भारवायला. तर दया करा, कृपा करा. एखादा चुकीचा वेडा वाकडा जर शब्द गेला असेल तर तो माझा बुद्धी दोष समजा, आणि एखादा चांगला तुमच्या हृदयस्पर्शी शब्द लागला असेल तर जीवनामध्ये आत्मसात करा. तो माझ्या सद्गुरूंचा शब्द असेल, तो माझ्या संत वाङ्मयातला शब्द असेल, तो चारित्र्याचा शब्द असेल, तो संत चरित्राचा शब्द असेल, संत जीवनातील शब्द असेल, आणि स्वानुभव शुद्ध परमार्थातला तो शब्द असेल. आणि तो शब्द ठेवू नका, तर तो शब्द ब्रह्म बनवा. मग एक शब्द ब्रह्म कवळले ते म्या नमिले गुरु कृपे प्रेमानं बोला.